या निकालात कोर्टानं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचे संबंध हे अमे, मी तुला थोडंसं थांबवते, तू राहाच आपल्यासोबत स्वतः करुणा मुंडे शर्मा आहेत. करुणाजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. अतिशय काही महत्वाची निरीक्षणं आता कोर्टानं नोंदवलेली आहेत, त्यामुळे आता काहीसा दिलासा देखील तुम्हाला मिळताना पाहायला मिळतोय. काय नेमकं कोर्टानं म्हटलंय? कोर्टाने जसे की म्हटलं ही संबंध होते, त्यांनी जे सगळे पुरावे बघितलेले आहेत ते बघून त्यांनी स्टेटमेंट दिलेला आहे आणि त्यांच्या मी न्यायाधीश साहेबांच्या मला न्याय दिला त्याच्यासाठी मी खूप खूप आभार मानते. आणि लग्नाचे संबंध होते तरी पण 2 मुलं झालेले आहे. 27 वर्ष संसार करून असं कसं कोणी एक महिलाला 2 मुलासोबत कसं सोडू शकतो, हे खूप मोठा प्रश्न आज महाराष्ट्राच्या समोर निर्माण झालेला आहे. आणि अजितदादाला पण मला असं वाटते की त्यांचे पार्टीच्या एक आमदार जे आहे, जरी अशी एक महिलाला 2 मुलं करून लग्न करून असं करताय की फक्त ह्यांना असं वाटते की मंत्रीपद आहे तो आपण पण करू शकतो, आपण आमदार आहे तो काय पण आपण करू शकतो, पण असं नाहीये. न्याय व्यवस्था आता आपली जागरूक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे त्याच्याकडून आम्हाला विजय प्राप्त झालेली आहे आज. मात्र करुणाजी, आता कोर्टानं तर एकीकडे तुम्हाला काहीसा दिलासा देखील दिलेला असला तरी यापुढची तुमची पावलं नेमकी काय असणार आहेत? 100% आज आता तो ये काय मोठी गोष्ट झालेली नाहीये, लग्न तो आमच्या होताही, पण याचे पुढे जे आहे आमच्या जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे, खूप आमची जी स्टोरी आहे व तो खूप हिस्टोरिकल आहे. आणि याचे पुढे जो आमच्या केस आहे ज्याच्यामध्ये माझी आईचं निधन आहे, माझी बहिणीसोबत बलात्कार आहे, मला जेलमध्ये टाकणं आहे, माझ्यावरती मारहाण गुंड लोकांनी केलेली आहे, माझे मुलींना उचलून गेले होते, हे सगळी जे गोष्ट आहे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये पुढे बघण्यासारखी होणार आहे.